नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. काय दिलंय बघा. ए स्टोन ऑफ मास 100 ग्रॅम, मास दिले 100 ग्रॅम, अटॅच टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर. म्हणजे जी लेंथ किती दिले 50 सेंटीमीटर. म्हणजे ओके, इज रोटेटिंग इन अ वर्टिकल सर्कल. मी व्हीसीएम आहे, त्यामुळे लेंथ होणार रेडियस by giving velocity at lowest point 7 meter per second. Find velocity at highest point. ओके, म्हणजे जर प्रॉब्लेम तुम्ही बघितला तर डेटा काय दिलाय, मास दिलंय 100 ग्रॅम. मास 100 ग्रॅम आहे, म्हणजे 100 इंटू 10⁻³ kg. 2 झिरो गेट कॅन्सल विथ -3, राहिलं फक्त 10⁻⁻1 kg. इज इट क्लिअर? हे झालं मास. लेंथ नथिंग बट रेडियस किती आहे, 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजे 50 सेंटीमीटर से 10⁻² आणि -2 डेसिमल ऍडजस्ट केला तर हे होणार 0.5 मीटर. लेंथ नथिंग बट इट्स रेडियस. बरोबर. वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट आपल्याला माहित आहे की टॉप पॉइंट आपण डेरिव्हेशन मध्ये सुद्धा घेतलाय ए, हायेस्ट पॉइंट, अँड बॉटमला वेलॉसिटी बी. वर्टिकल सर्क्युलर मोशन ही ग्रॅव्हिटीच्या अंडर इफेक्ट साठी असते. सो वेलॉसिटी ऍट बी दिले, की दिले 7 मीटर पर सेकंड. आणि फाइंड काय करायचं आहे, वेलॉसिटी ऍट टॉप पॉइंट मीन्स ऍट ए. मग वेलॉसिटी ऍट टॉप पॉइंट काय, स्क्वेअर रूट ऑफ आर जी. ओके, आर जी, आर दिले, जी दिले, म्हणजे डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर असा हा प्रॉब्लेम नाही आहे, हे लक्षात ठेवा. 7 मीटर पर सेकंड म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5 आर जी. आता 5 चा हा 0.5 ना, सो व्हीबीचा फॉर्म्युला √5 आर 0.5 म्हणजे 2.5 झालं, जी 9.8. सो 2.5 9.8 चा स्क्वेअर रूट 7 मीटर पर सेकंड येत नाही, म्हणजे ते मिनिमम वेलॉसिटी फॉर्म्युला पण इथं अप्लाय करू शकत नाही. मग कुठल्या कन्सेप्टनं सॉल्व्ह करणार, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी आहे, त्यामुळं आपल्याला हाईट लागणार पोटेन्शियल एनर्जी. हा रेफरन्स जर घेतला तर बी पॉइंटला हाईट किती आहे 0, आणि ए पॉइंटची हाईट काय असणार फॉर पोटेन्शियल एनर्जी एच ए, इट इज अ 2r. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनं सॉल्व्ह करायचा आहे. ओके, म्हणजे टोटल एनर्जी ऍट ए, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी. नथिंग बट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर. सो याचा अर्थ कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी. फक्त फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही ए स्क्वेअर, आता आपल्याला व्ही ए मिळेल, प्लस पोटेन्शियल एनर्जी मास एम जी एच, एम जी अँड एच ए. बरोबर. कायनेटिक एनर्जी ऍट बी हाफ एम व्ही बी स्क्वेअर अँड पोटेन्शियल एनर्जी ऍट बी एम जी एच बी. आता व्हॅल्यू पुट करा. पहिल्यांदा एच बी कॅन्सल होतोय बघा, तर आपण एच बी कॅन्सल करूया. सॉरी, मास गेट कॅन्सल,
मास गेट कॅन्सल. ओके, आता व्हॅल्यू पुट करा. अजून एक गोष्ट आपण करू शकतो सिम्प्लिफायसाठी. ह्या इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय विथ 2. मग काय होणार? हा 2 कॅन्सल होईल. मी राहिलं फक्त VA स्क्वेअर. जर 2 मल्टिप्लाय केलं 2GHA इज इक्वल टू VB स्क्वेअर. 2 गेट कॅन्सल आणि HB 0 आहे, त्यामुळं ती टर्म सगळी ही टर्म 0 झाली. आता व्हॅल्यू पुट करा. VA स्क्वेअर is a VB square minus 2GHA. VB is 7 square. 2 minus 2 G आहे 9.81. 9.8 घेतलं चालेल. H आहे 2R. 2 into R 0.5 meter. So it comes 49 7 square. 2 into 0.51 झालं. And 9.8 multiply with, it is a minus 19.6. As minus kara, it comes around 29.4. And 29.4 चा स्क्वेअर रूट फाइंड करायला पाहिजे. दॅट विल यूज VB. बाय लॉग टेबल सांगितलं ऑलरेडी कसं फाइंड करायचं. सो VB येतं आन्सर as VB is 5.422 422 मीटर पर सेकंड. 5.22 मीटर पर सेकंड. ओके, इज इट क्लिअर? प्रॉब्लेम समजला असेल तर लिहून घ्या.